हॅलो नमस्कार। तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजपासून चालू झालेल्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप सगळ्या गोड गोड शुभेच्छा। तर हे वर्ष सुद्धा तुम्हाला हे असंच सुख समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर चला मग आजची आपली पहिली टिप पाहूयात की हे जे आपले घरात मुलांचे टी शर्ट असू द्यात किंवा मोठ्यांचे असू द्यात, ते जर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवले तर ते आपलं कपाट सुद्धा छान ऑर्गनाइज राहील आणि दिसायला सुद्धा अशा पद्धतीच्या घड्या छान दिसतात। तर आपण पण नेहमी रेग्युलर जशी घडी करतो त्यापेक्षा जर तुम्ही आता बघा आपले टी शर्ट वगैरे नवीन आपण आणल्यानंतर ज्या पद्धतीने ते फोल्ड असतात तसे आपल्याला घरी करता येत नाही, पण असं एखादं तुम्ही घरी नोटबुक घेऊन त्याच्या मदतीने ह्या घड्या अगदी व्यवस्थित घालू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे टी शर्ट असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता टी शर्ट तुमचा मोठा असेल तर मोठी एखादी बुक घेऊ शकता आणि छोटी असेल तर अशा पद्धतीची नोटबुक सुद्धा पुरेशी होते। तर अशा कॉलरच्या ठिकाणी तुम्हाला ही नोटबुक ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावरती ही शर्ट फोल्ड करून घ्यायचं आहे। तर ह्या अशा पद्धतीच्या घड्या करण्यासाठी अजिबात वेळ सुद्धा लागत नाही आणि कमी वेळात तुम्ही एकदम परफेक्ट अशी शर्टची घडी करून ठेवू शकता आणि कपाट मग आपलं ऑर्गनाइज राहायला मदत होते। तर बघा अगदी कमी वेळात तुम्ही 1-2 मिनिटात नॉर्मल घडी कराय आपला जेवढा वेळ जातो त्या पद्धतीनेच त्याच्यापेक्षा कमी वेळात सुद्धा तुम्ही ही घडी करू शकता आणि घडी झाल्यानंतर ही फक्त इझिली जे नोटबुक आपण घेतलेलं होतं ते काढून साईडला ठेवायचं आहे आणि बघा मस्त अशी आपली टी शर्टची घडी तयार झालेली आहे। तर भरपूर सगळ्या टी शर्टच्या घड्या किंवा शर्टच्या घड्या तुम्ही अशा पद्धतीने कमी वेळात करू शकता आणि आपलं कपाट मग दिसायला सुद्धा छान ऑर्गनाइज दिसतं। तर नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत की आता आपल्याला अचानक जर असं एखादी इन्व्हॉल्प वगैरे पॅक करायचं असेल तर घरामध्ये जर गम संपलेला असेल तर आयत्या वेळेला तुम्हाला कोलगेटचा यूज इथे तुम्ही करू शकता। तर कोणतंही कोलगेट तुम्हाला जे व्हाईटवालं असतं ते जास्त उपयोगी पडेल, पण आत्ता माझ्याकडे हे होतं ते मी घेतलेलं आहे। तर हे कोलगेट तुम्ही असं थोडंसं लावून घेतलं तर याला हे इन्व्हॉल्प वगैरे व्यवस्थित चिटकून जातं। आता कोणत्याही कागदाच्या वस्तू चिटकवण्यासाठी तुम्ही गम नसेल तर अचानकपणे तुम्हाला जर काही चिटकवायचं असेल तर याचा यूज करू शकता। तर हे पूर्ण सुकल्यानंतर तर अजिबात हे निघत नाही, एकदम पॅक होऊन जातं। तर गम नसेल तर कोलगेटची ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता। तसेच मुलांना बघा एखाद्या नोटबुकमध्ये त्यांना पार्टिशन करून हवं असतं, तर अशा वेळी पण तुम्हाला असं एखादं पेज फोल्ड करून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कोलगेट लावून घ्यायचं आहे आणि मग एकदम स्वस्तमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता की इझिली तुम्हाला मग गमची गरज पडणार नाही। थोडंसं कोलगेट असं पसरवून घेतलं तर बघा अगदी थोडंसं लावून घेतलं तरी सुद्धा पुरेसं होतं, मग अशा पद्धतीने याला चिटकवून घेऊ शकता। तर एखादं ग्रेटिंग कार्ड वगैरे बघा मुलांना न्यू इयरला वगैरे बनवायचं असतं, गम नसेल तर ही ट्रिक तुमच्या नक्कीच उपयोगी येईल। तर व्यवस्थित अशा कागदाच्या गोष्टी चिटकवण्यासाठी कोलगेटची हॅक तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर गम नसेल तर अशा पद्धतीने नक्कीच कोलगेटचा यूज तुम्ही एकदा करून बघा। तर नेक्स्ट टिप अशी आहे की जर सीताफळं जर घरामध्ये एकदम जास्त आली तर काय होतं की ती एवढी सीताफळ पिकल्यानंतर ती मग खराब होतात, संपत नाहीत। तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे की जी सीताफळ तुम्हाला रेग्युलर म्हणजे रोज थोडी थोडी पिकून हवी असते पिकलेली, तर काय करायचं थोडीशी सीताफळ अशी गहू ज्वारी किंवा तांदूळ जे काय असतं त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि मग जी यामध्ये आपण ठेवलेली आहेत ज्वारीत तांदळात किंवा कशातही धान्यामध्ये, तर असं झाकून ठेवलं किंवा पोत्यामध्ये तर लवकर पिकतात, तर त्यात ठेवलेली सीताफळं लवकर पिकतात आणि राहिलेली सीताफळ अशीच उघडी ठेवून द्यायची म्हणजे ती लवकर पिकत नाही आणि जी पोत्यात किंवा कशाच्या धान्याच्या ठिक्यात जरी ठेवलेली लवकर पिकतात, मग ती तुम्ही रोज थोडी थोडी पिकवून खाऊ शकता म्हणजे तुमची सीताफळ सुद्धा वाया जात नाही। आणि आता नेक्स्ट टिप पाहणार आहोत की हे बघा असं दुधाचं आपलं पातेलं असतं ते जर आपण असंच घासाय टाकलं तर एकतर आपली साय सुद्धा ही वाया जाते आणि हे भांडं घासायला सुद्धा वेळ जातो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ मळून घेतलं तर तुमच्या चपात्या सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि हे दुधाचं पातेलं सुद्धा स्वच्छ होऊन जातं, नंतर हे घासण्यासाठी अजिबात वेळ द्यावा लागत नाही। तर आता नेहमीच आता दूध तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, सकाळ संध्याकाळ हे पातेलं किंवा दिवसातून एकदा तरी आपण हे घासायला टाकत असतो। तर अशा वेळी हे दुधाचं जे खरकट पातेलं असतं त्यामध्ये तुम्ही पीठ मळून घेऊ शकता। आता सकाळच्या वेळी तुमची जास्त कणिक असेल ती सुद्धा मळून घेऊ शकता किंवा थोडीफार मळायची असेल तरी सुद्धा नंतर थोडंसं पाणी घेऊन तुम्ही यामध्ये मळून घेतलं तर बघा पातेलं एकदम स्वच्छ होऊन जातं आणि कणिक सुद्धा आपण दुधामध्ये
साईचा ह्याच्यामध्ये थोडासा यूज असल्यामुळे आपली चपात्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि चवीलासुद्धा छान होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही दुधाच्या पातेल्याचं कणिक मळण्यासाठी यूज करू शकता. आता लास्ट टिप पाहणार आहोत की आता बघा घरामध्ये जर असं काही झालं असेल तर आता हे बघा फरशीचं इथून एक छोटासा तुकडा निघलेला आहे, तर हे असं दिसायला बरोबर वाटत नाही. तर यामध्ये आता मी हे साबण घेतलेले आहे, जी आपली कोणती अंगाची जी साबण असते ना ती घ्यायची. आता छोटासा तुकडा होता तो घेतलेला आहे आणि यामध्ये असं लावून घ्यायचं आहे. तर असं पद्धतीने जर तुम्ही पॅक करून ठेवलं तर ते अजिबात निघत नाही आणि साबण पूर्ण थोडीशी सुकू द्यायची. आता ही लावल्यानंतर थोडीशी ओलसर होती आणि नंतर तुम्ही सुकल्यानंतर काय करायचं आहे, कोलगेट घ्यायचं. आता इथं माझ्याकडे व्हाईट कलरचं कोलगेट नव्हतं, आता जे होतं मी दाखवत आहे आणि नंतर व्हाईट कलरचं जेव्हा कोलगेट आणेल त्यावेळी ते यावरती मी लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने यावरती कोलगेट लावून घेतलं तर काय होतं की हे कोलगेट जे आहे ते सुकल्यानंतर एकदम घट्ट होतं. तुम्ही त्याला घासायला गेलं तरी सुद्धा ते निघत नाही. तर घरात अशा बऱ्याच गोष्टी असतात की भिंतीवरती वगैरे सिमेंटचे तुकडे निघलेले असतात, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच कोलगेटचा यूज करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत